भरपूर जण मला एक प्रश्न विचारत होते, तू इतक्या दिवसापासून व्हिडिओ बनवतो, भरपूर सारे ठिकाणं तू तुझ्या व्हिडिओ मध्ये दाखवले, पण अजून आई तुळजाभवानीचं मंदिर का नाही दाखवलं? तर चला मग या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं पण उत्तर देऊन टाकतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आपण आलो होतो आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. जशी नवरात्र सुरू झाली तसं पाऊस पण सुरूच आहे, त्यामुळे काही जास्त लोकांना दर्शनासाठी येण्याचा प्रसंग झाला नाही. आज पावसाने जरा उघड दिल्यामुळे आज भरपूर गर्दी दिसायला लागला मंदिराच्या परिसरात आल्यावर मंदिरात एंट्री करतानाच बाहेर जे नारळाचे झाडे एवढे आकर्षक दिसत होते. म्हणलं नवरात्र संपल्यावर निवांत इथं येऊन 2-4 रील्स बनवावं लागतात, कारण वातावरण जेवढं भारी दिसायला लागलं इथं. आई तुळजाभवानीचं मंदिर म्हणजे रांजणी परिसरातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. रांजणी परिसरात आईचा मळा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. व्हिडिओ बनवायचं जरा बाजूला राहू द्या म्हणलं आणि अगोदर देवीचं दर्शन करून घ्या. मंदिरात दर्शनाला गेलो तर त्या ठिकाणी गर्दा भरपूर होता, त्यामुळे आपल्याला काही देवीचा क्लोजअप शॉट घेताच नाही आला. राहिला आता तुमचा प्रश्न की आतापर्यंत या देवीच्या मंदिराचा मी व्हिडिओ का नाही बनवला? तर देवीसोबत माझी एक डील झाली होती. ज्या वेळेला माझे 1000 फॉलोअर्स कंप्लीट होते त्याच वेळेला मी तुझ्या मंदिरामध्ये येईल, आणि आज माझे 1000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर बरेचसे भाविक भक्त घरून काही जेवणासाठी भाजी भाकरी घेऊन येतात आणि या ठिकाणी येऊनच जेवण करतात. या गोष्टी मागे एक कारण आहे, ते म्हणजे आपण घरून जी भाजी भाकरी घेऊन आलो त्याचं या परिसरात आल्यानंतर प्रसादात रूपांतर होतं आणि ते अन्न पवित्र होतं. या ठिकाणी आपल्याला सचिन भाई आणि सुनील भाई भेटले, जे आपले व्हिडिओ पाहून नेहमीच मस्करी करत असतात. म्हटलं आज यांना व्हिडिओ मध्ये घ्यावंच लागतंय. तर चला मंडळी, देवीचा प्रसाद घेऊन मी निघतो घराकडे. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम.